नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण बनवणार आहे पावभाजी. पावभाजीला लागणाऱ्या भाज्या: बीट, टमाटर, फरसबी, शिमला मिरची, गाजर, वाटाणा, फ्लावर, बटाटा. आता सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेतल्या आहे. यात थोडे पाणी टाकून घेतले आहे. आता हळद टाकते, थोडं तेल टाकते, थोडं मीठ टाकूया. 4 शिट्या करून घेऊया, जेणेकरून भाज्या मऊ शिजतील. भाज्या आता शिजल्या आहेत. आता मॅशरने भाज्या एकजीव करून घेणार आहोत. कुकरमध्ये हे काम अगदी झटपट होते. सर्वात आधी आपण गॅस पेटवून घेऊया. त्यावर मोठं पातेलं गरम करण्यास ठेवूया. थोडं तेल टाकून घेऊया. आता बटर टाकून घेऊया. आता टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा. कांदा मध्यम आचेवर परतून घ्यायचा. आता टमाटर टाकूया. टमाटरने भाजीला आंबट गोड चव येते. टमाटर लवकर शिजण्यासाठी थोडे मीठ घालूया. दोन 3 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. पावभाजीचे मसाले: शंकेश्वरी मिरची पावडर, मीठ, घरगुती मसाला, पावभाजीचा मसाला आणि आले लसणाची पेस्ट. टमाटर आणि कांदा शिजून तयार आहे. आता यात सगळे मसाले घालून घेऊया. आल्या लसणाची पेस्ट घालून घेऊया. घरगुती पावभाजी मसाले मिक्स करून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवा, म्हणजे मसाले जळणार नाही. ग्रेव्हीला रंग किती सुरेख आला आहे. आता फोडणी तयार आहे. यात आपण मॅश केलेल्या भाज्या ओतून घेऊया. मसाले आणि भाज्या पूर्णपणे एकजीव करून घेऊया. आता मी वरून थोडा पावभाजी मसाला टाकत आहे. भाजीला मस्त उकळी आली आहे. चवीनुसार मीठ टाकूया. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. थोडं बटर टाकूया. पावभाजी तयार आहे. माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा.